जय शिवराय. तुम्ही कधी लक्ष दिलंय का की काही लोक फक्त बोलत नाहीत, ते श्रोत्यांच्या मनावरती राज्य करतात. आणि त्यांचं गुपित काय असतं माहितीये? मोठे मोठे शब्द नाहीत, तर योग्य वेळी त्यांनी घेतलेला पॉज. भाषणामध्ये पॉज इतका शक्तिशाली का असतो? तो वापरून तुमचं बोलणं प्रभावी कसं बनवायचं आणि आपल्या बोलण्याच्या कलेला नेक्स्ट लेवल पर्यंत घेऊन जाण्यासाठी पॉजचा वापर कल्पकतेने कसा करायचा, या सगळ्या विषयावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फॉर्मेटिव्हच्या स्पीक लाईक लीडरच्या अजून एका अभ्यासपूर्ण भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्हाला आत्मविश्वासाने बोलायचं असेल, लोकांसमोर प्रभाव निर्माण करायचा असेल ना, तर तुमचं बोलणं अधिक उत्कंठावर्धक असायला हवं आणि त्यासाठी संवादामध्ये अचूक ठिकाणी थांबता आलं पाहिजे. एक चांगला विचार लोकांसमोर मांडायचा असतो तेव्हा तर पॉजचा वापर केला तर त्याचा खूप चांगला प्रभाव पडतो. पॉजमुळे लोकांना तुमच्या बोलण्यावरती विचार करायला वेळ मिळतो. श्रोते अधिक चांगल्या प्रकारे तुमच्याशी जोडले जातात. एक विचारी, हुशार आणि संपन्न व्यक्तिमत्व म्हणून तुमची ओळख होते. पॉजचे प्रकार, त्याचे फायदे काय आहेत हे एकदा समजलं तर तुम्हाला त्याचे बारकावे समजतील आणि मग हळूहळू त्याचा खुबीने वापर करणं सुलभ होईल. चला तर अधिक वेळ न घालवता आपण प्रत्यक्ष भागाला सुरुवात करूया. मुद्दा क्रमांक 1, पॉज म्हणजे नेमकं काय? तर पॉज म्हणजे बोलताना मुद्दामून घेतलेला छोटासा थांबा. हे थांबणं म्हणजे तुमची कमजोरी नाही, तर तो तुमच्या शब्दांना ताकद देणारा एक क्षण असतो. अनेक लोक सतत बोलत असतात, इतक्या वेगाने बोलतात की श्रोत्यांना विचार करण्याची संधीच मिळत नाहीत. पण प्रभावी वक्ते योग्य ठिकाणी थांबतात आणि तेव्हाच त्यांचे शब्द लोकांच्या मनामध्ये उतरतात. गमतीशीर उदाहरण सांगतो. तुम्हाला जर बायकोचा वाढदिवस कायम लक्षात ठेवायचा असेल तर एकदा विसरा. आता या वाक्यामध्ये ना एक सल्ला आहे, पण तोही विनोदी. हेच वाक्य जर सलग बोललं तर काय होतं ते बघा. तुम्हाला जर तुमच्या बायकोचा वाढदिवस कायम लक्षात ठेवायचा असेल तर एकदा विसरा. त्यातील आहे ना सगळा विनोदी ओलावा निघून जातो. मुद्दा क्रमांक 2, पॉजच्यामुळे इम्पॅक्ट वाढतो. कल्पना करा, जर मी असं बोललो की तुम्ही आयुष्यात मोठं यश मिळवू शकता जर मेहनत केली तर. आणि आता हे ऐका, तुम्ही आयुष्यामध्ये मोठं यश मिळवू शकता पण त्यासाठी मेहनत करावी लागेल. दोन्ही वाक्य एकच आहेत, पण दुसऱ्या पद्धतीमध्ये भावनांचा प्रभाव जास्त जाणवतो. मुद्दा क्रमांक 3, पॉजच्यामुळे कॉन्फिडन्स अर्थात आत्मविश्वास दिसतो. एखादा नवीन सायकल चालवणारा असतो ना, त्याला असं वाटतं की वेगामध्ये सायकल चालवली तर आपण पडणार नाहीत. तसाच काहीसा प्रकार भाषणामध्ये अनेक जण करतात. ते सतत बोलत राहतात कारण त्यांना वाटतं की आपण थांबलो तर लोक काय म्हणतील. पण हे लोक घाबरून बोलत असतात. मात्र सत्य उलट आहे. जो व्यक्ती थांबून बोलू शकतो तोच खरा कॉन्फिडंट स्पीकर असतो. कारण एक पॉज दाखवतो की तुमचं तुमच्या शब्दांवरती नियंत्रण आहे. मुद्दा क्रमांक 4, पॉज कुठे घ्यायचा? आपण 3 प्रकारे पॉज घेऊ शकतो. 1, महत्वाच्या वाक्यांच्या आधी. आता उदाहरण बघा. आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते. 2, महत्वाच्या वाक्यांच्या नंतर, म्हणजे असं, यशस्वी लोक जन्मता महान नसतात, ते स्वतःला महान बनवतात. आणि 3, प्रश्न विचारल्याच्या नंतर जेव्हा पॉज घेतो तेव्हा लोकांना प्रत्यक्ष उत्तर देण्यासाठी वेळ मिळतो. आता आपण काय भाषणामध्ये प्रश्न उत्तराचा तास खेळत नसतो, पण आपल्याला आपल्या भाषणाचा जर प्रभाव समोरच्यावरती सोडायचा असेल ना, तर ही ट्रिक करून बघा, खूप छान आहे. म्हणजे असं करायचं की प्रश्न विचारायचा आणि थोडंसं पॉज घ्यायचा. सांगतो कसं ते. आता मी माझ्या भाषणामध्ये प्रश्न विचारला की तुम्ही स्वतःवरती खरंच विश्वास ठेवता का? हा प्रश्न स्वतःला विचारा. आता यामध्ये आहे ना, मीच प्रश्न विचारलाय, मीच उत्तर दिलंय, पण लोकांना ज्या वेळेला मी विचार करायला वेळ देतो ना, त्यावेळी माझ्या बोलण्याचा इम्पॅक्ट हा समोरच्यापर्यंत पोहोचलेला असतो. 5वा आणि शेवटचा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला वॉर्निंग देणारा आहे. कोणतीही गोष्ट आहे ना, जर अति झाली की त्यातली गंमत संपते. त्याचप्रमाणे जास्त पॉज घेतल्यास काय होतं? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक ठिकाणी पॉज घेत बसलात तर भाषण आर्टिफिशियल वाटू शकतं. पॉज हा मसाल्यासारखा आहे. योग्य प्रमाणामध्ये असेल तरच पदार्थाची चव वाढते. जास्त झालं तर सगळंच बिघडतं.
जाता जाता पॉज मधली एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. लोक आहे ना, तुमचे शब्द ऐकत नाहीत, तर तुमच्या शब्दांमधील शांतताही अनुभवत असतात. म्हणूनच प्रभावी बोलायला शिकाच, पण योग्य वेळी थांबायलाही शिका. तुम्हाला जर या पॉज वरती काम करायचं असेल तर आजपासून एक छोटी सवय लावा. दररोज मोबाईल मध्ये ना 1 मिनिटाचं रेकॉर्डिंग करा आणि प्रत्येक महत्वाच्या वाक्याच्या नंतर 1 सेकंद थांबा. फक्त 7 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यातला फरक जाणवेल. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी ते विलासराव देशमुखांच्या सारख्या मागच्या पिढीतील अनेकांनी या पॉजचा आपल्या भाषणामध्ये प्रभावी वापर केला. आताच्या नवीन पिढीतील राज साहेबांपासून ते मोदीजींपर्यंत, प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील ते चंदन शिवेजींपर्यंतचे व्याख्याते खूप छान पद्धतीने आपली वक्ता ही ओळख जोपासत आहेत. त्यांच्या एवढी मजल मारणं आपल्याला आता तरी शक्य नाही, पण आपल्या परिसरामध्ये, आपल्या परिघामध्ये जरी तुम्ही सुरुवातीला याचा वापर केलात तर तुमच्याबद्दल एक चांगलं वलय, आपुलकी तयार होईल, हे नक्की. आजच्या भागात एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या इन्फॉर्मेटिव्ह चॅनलला सबस्क्राईब करा. कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा, तुम्ही बोलताना पॉजचा वापर करता का? भाषण कलेच्या अशाच विविध पैलूंना सहज सोपं करून समजून घेण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत बोलत राहा, शिकत राहा आणि प्रगती करत राहा. धन्यवाद.